नमस्कार. गणपती बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा अनेक घरांमध्ये, अनेक संस्थांमध्ये अथर्व शीर्ष म्हटलं जातं. अनेक घरांमध्ये तर प्रत्येक चतुर्थीला, मंगळवारी सुद्धा ते म्हटलं जातं. आनंदात अथर्व शीर्ष म्हणायचं कसं? अथर्व शीर्षामधल्या काही शब्दांमध्ये ज्या गमती-जमती आहेत, त्या गमती-जमती समजावून घेत ते अथर्व शीर्ष म्हणायचं कसं? अथर्व शीर्ष म्हणत असताना त्यातल्या शब्दांच्या उच्चारातून जो नाद निर्माण होतो, त्या नादाचा आनंद घेत ते म्हणायचं कसं? तर या अथर्व शीर्षामधल्या ज्या काही ओळी आहेत, ज्याला ऋचा पण म्हटलं जातं, त्या प्रत्येक सेशनमध्ये 6 ते 7 ओळी आपण ऐकणार आहोत. त्यातली मजा घेत घेत नादाची जाण ठेवत ठेवत म्हणणार आहोत. 2दा सराव सेशनमध्येच होणार आहे. एखाद वेळेला या सेशनमध्ये एखादी छोटी गोष्ट ऐकू, तर एखाद वेळेला या सेशनमध्ये त्या ऋचांमधल्या शब्दाची एखादी गंमत-जंमत सांगितली जाईल. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे या 6-7 ओळींपैकी एका ऋचेचा, एका ओळीचा स्वसंवाद, म्हणजे ती ऋचा म्हणत असताना माझ्या मनामध्ये काय उमटावं, माझा माझ्याशी कसा स्वसंवाद व्हावा, याचं एक उदाहरण एका ऋचेतून बघणार आहोत. करमणूक करत करत आपली स्वतःची, शिकण्यातला आनंद घेत घेत हे अत्यंत सुंदर धमाल स्तोत्र आपण शिकणार आहोत. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की पाठ झालं पाहिजे ही अट नाही, पाठांतर हा फोकस नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अथर्व शीर्ष अशा पद्धतीने म्हणता यायला लागल्यानंतर त्या म्हणण्यातच अडकायचं नाहीये, हे भान ठेवून आपण म्हणायला शिकणार आहोत. अर्थात मग म्हणता यायला लागल्यानंतर पुढे काय करायचं, याच्यासाठी मी काय मदत करू शकेन, माझ्याकडून काय कॉन्ट्रीब्युशन होऊ शकेल, याची सगळी माहिती मी शेवटच्या सेशन मध्ये देणार आहे. त्यामुळे ज्यांना अथर्व आनंद मध्ये सहभागी व्हायचा आहे, मजा करत नादाची जाण आणि भान ठेवत ठेवत अथर्व शीर्ष शिकायचं आहे, त्यांनी या सेशन मध्ये नक्की जॉईन व्हा. त्याच्या तारखा, त्याच्या वेळा, त्याची फी हे सगळं खालच्या मेसेज मध्ये आणि युट्यूब मधल्या मेसेज मध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा नक्की जॉईन व्हा.